नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपण बघितलं तर पुणे असेल किंवा पुण्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता। 2 दिवसापूर्वी पुण्यात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण सुद्धा भरलं होतं आणि त्यामधनं पाण्याचा विसर्ग सुद्धा करण्यात आला होता आणि त्यामुळेच मुठा नदीपात्रात सुद्धा आपण बघितलं की अनेक जे भाग आहेत ते पाण्याखाली गेले होते। असं असताना काल खरं तर पालख्यांचं पुण्यामध्ये प्रस्थान झालेलं आहे, पुण्यामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि काल वरुण राजाची कृपा सुद्धा झाली होती। जे लाखो वारकरी पुण्यामध्ये आलेले आहेत त्याचा एक प्रकारे त्याचं स्वागत हे वरुण राजाने केलं आणि विश्रांती काल घेतली होती, जेणेकरून जे वारकरी आहेत ते व्यवस्थित ते राहू शकतील आणि त्यांची जी वारी आहे ती करू शकतील। आता उद्या खरं तर हे सगळे वारकरी पुण्यातनं पंढरपूरकडे प्रस्थान करतील, पण येत्या काही दिवसांमध्ये नेमकं महाराष्ट्रातलं वातावरण कसं असणार आहे, कुठल्या भागांमध्ये किती पाऊस पडणार आहे, ह्या सगळ्या भागांमध्ये कुठले अलर्ट दिलेले आहेत हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। आणि ते समजावून घेण्याच्या आधी आपण सॅटेलाइट इमेज बघूयात आणि ढगांची नेमकी सध्याची स्थिती काय आहे ती सुरुवातीला समजावून घेऊयात आणि त्यानंतर अलर्ट्सवर जाऊयात। तर आपण ढगांची स्थिती बघितली तर सध्या बंगालच्या उपसागरांमध्ये आपल्याला ढग जमा झालेले पाहायला मिळतात आणि ते खरं तर ह्या भागामध्ये सरकताना पुढे आपल्याला पाहायला मिळतात। कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, त्या भागांमध्ये हे ढग आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतात। पण आपण जर अरबी समुद्राचा विचार केला तर गुजरातच्या भागामध्ये ढग जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते गुजरातच्या दिशेने चाललेत। महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असं काही फॉर्मेशन होत नाहीये किंवा जे ढग आहेत ते काही जमा होत नाहीत, याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही काळामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होईल असं चित्र सध्या तरी या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये मात्र निश्चित आपण बघतो की पाऊस तिथे होऊ शकतो, पण अरबी समुद्रामध्ये तसे काही ढगांची निर्मिती सध्या तरी झालेली नाही आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी मुसळधार पाऊस हा पडेल अशी शक्यता कमी आहे। मात्र गुजरातच्या दिशेने आपण बघतोय की ढग जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। गुजरातमध्ये निश्चितच पाऊस पडण्याची शक्यता या सगळ्यामधनं वर्तवण्यात आलेली आहे। हे झालं एक ढोबळ आपण ढगांची निर्मिती कशी होतीये ती। आता अलर्ट्सवर जाऊयात, कुठल्या भागांमध्ये कुठले अलर्ट्स दिलेले आहेत, पुढच्या 3-4 दिवस कसे अलर्ट्स असणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा कामावर जाल किंवा शाळामध्ये मुलं जातात त्याची तयारी तुम्हाला करता येऊ शकते। अलर्ट्समध्ये आपण जर बघितलं तर ऑरेंज अलर्ट हा रत्नागिरी असेल, रायगड असेल आणि घाट्स ऑफ पुणे म्हणजे जे घाट माथा आहे पुणे जिल्ह्यातला तिथे हा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। उद्याची दिवस आहे, संडेला म्हणजे रविवारी हा अलर्ट देण्यात आलेला आहे। ठाणे, पालघर आणि मुंबईच्या भागामध्ये आपण बघतोय की तिथे येल्लो अलर्ट दिलेला आहे। तिथे फारसा पाऊस पडेल किंवा एखाद दुसरा स्पेल होईल पावसाची असं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे। उर्वरित जर महाराष्ट्र बघितला तर पुणे जिल्ह्याचा घाटमाथा सोडला तर तिथे ग्रीन अलर्ट आहे, तिथे कुठलीही वॉर्निंग नाही आहे आणि इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठलीही वॉर्निंग नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अर्थात विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, नागपूर असेल, गोंदिया असेल, या जिल्ह्यांमध्ये मात्र आपल्याला तिथे बघतोय की येल्लो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे तिथे काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो असं उद्याचं हे चित्र आहे। उद्या या भागांमध्ये पाऊस पडू शकतो, खास करून रत्नागिरी असेल, रायगड असेल आणि पुण्यामधले घाटमाथा आहे इथे मात्र अलर्ट दिलेला आहे। इथे ऑरेंज अलर्ट आहे, इथे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुद्धा होऊ शकतो। आता आपण सोमवारचं नेमकं फोरकास्ट काय ते सुद्धा बघूया। सोमवारी पाऊस कसा असेल, सोमवारी सुद्धा काहीसं तसंच चित्र आहे। रत्नागिरी असेल, रायगड असेल, त्याचबरोबर पुण्यातला घाटमाथ्याचा भाग असेल, साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, सिंधुदुर्ग असेल, या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। इथे मुसळधार पाऊस होऊ शकतो, काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी इथे थोडीशी खबरदारी घ्यायची गरज आहे। पण इतर भाग आपण महाराष्ट्राचा विचार केला, पुणे जिल्ह्याचा भाग असेल, साताऱ्याचा घाटमाथा सोडून भाग असेल, त्याचबरोबर सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल, इथे मात्र कुठलाही अलर्ट हा देण्यात आलेला नाहीये। सेम विदर्भामधले जे जिल्हे काल आपण बघितलं की रविवारी जिथे अलर्ट होता तिथे आपल्याला बघतोय की तिथे आपल्याला अलर्ट असल्याचं पाहायला मिळतं, पण तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र इतर भागांमध्ये म्हणजे ठाणे असेल, पालघर असेल किंवा नाशिकमधल्या घाटचा जो भाग आहे तिथे मात्र अगदी मध्यम किंवा तुरळक पाऊस होऊ शकतो, तिथे आपल्याला अलर्ट दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे झालं सोमवारचं। आपण आता मंगळवारकडे जाऊयात, मंगळवारी नेमकं कसं वातावरण असेल हे सुद्धा आपण तिथे पाहूयात। मंगळवारचा आपण जर विचार केला तर मंगळवारी सुद्धा काहीसं तसंच वातावरण असू शकतं। तेच जिल्हे आहेत, तेच भाग आहेत, रत्नागिरी त्याचबरोबर रायगड, आता सिंधुदुर्गमध्ये अलर्ट बदललेला आहे आणि पुणे जिल्ह्यातले जे घाटमाथा आहे म्हणजे लोणावळ्याचा भाग आहे, तळेगावचा भाग आहे, इतर जो तिथला आजूबाजूचा परिसर आहे, लवासासारखं ठिकाण आहे, सिंहगडचा भाग आहे, सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत, तिथे मात्र मुसळधार पाऊस होईल असं इथे सांगितलेलं आहे। तिथे सुद्धा आपण बघतोय की ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। ठाणे, पालघर, नाशिकमधल्या घाटमाथा आणि मुंबई या भागांना आपण बघतोय की येल्लो अलर्ट आहे, तिथे मध्यम स्वरूपाचा म्हणजे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे।
मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये कुठलाही अलर्ट नाही आहे, तिथे कुठलाही मोठा पाऊस होईल अशी शक्यता तर सध्या तरी नाही आहे. पण आपण जर विदर्भातला विचार केला तर विदर्भामधले जे जिल्हे म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा इथे येलो अलर्ट दिला होता, त्याच्यामध्ये आता यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश झालेला आहे. तिथे येलो अलर्ट आहे. तिथे म्हणजे काही भागांमध्ये तिथे पाऊस होऊ शकतो, मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या भागांमध्ये होऊ शकतो. हे सुद्धा एक महत्त्वाची भाग आहे. पण पुणे जिल्ह्यातले घाटमाथाचा भाग आणि जे आपण म्हणू शकतो की अरबी समुद्राला लागून जे जिल्हे आहेत, जे समुद्र तळाशी समुद्राच्या सपाटीपासून जवळ असलेले जिल्हे आहेत, तिथे मात्र हा मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अलर्ट यामध्ये देण्यात आलेला आहे. आपण आता बुधवारची इमेज बघूया जिथे कुठला अलर्ट दिलेला आहे. बुधवारी आपण जर विचार केला तर सारखाच अलर्ट आहे. बुधवारी सुद्धा रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातले घाटमाथा, साताऱ्यातला घाटमाथा या भागांना ऑरेंज अलर्ट आहे. तिथे प्रिपेअर राहायचं आहे. तिथे मुसळधार पाऊस होऊ शकतो. घाटमाथ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो असा अलर्ट आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्राचा आपण जर विचार केला, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इथे मात्र कुठलाही अलर्ट नाही आहे. विदर्भातले जे जिल्हे आपण मगाशी बघितलं जिथे अलर्ट होता त्याच जिल्ह्यांना तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तिथे काहीसा पाऊस होऊ शकतो, पण तो इतका मुसळधार पाऊस नसणार आहे, त्यामुळे काळजी करायची प्रश्न नाही आहे. ठाणे, पालघर आणि नाशिकचे घाटमाथा आहे तिथे सुद्धा येलो अलर्ट आहे. ते सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि मुंबईला इथे ग्रीन अलर्ट आहे, त्यामुळे मुंबईला बुधवारी कुठलाही अलर्ट नाही. मुंबईमध्ये फारसा पाऊस होणार नाही असं सुद्धा या आपण बघतो की अलर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला घेता येत आहे. असे सगळे अलर्ट्स आहेत. 4 दिवसाचे अलर्ट्स आपण बघितलेले आहेत. कुठे कशा पद्धतीचा पाऊस पडेल हे समजावून घेतलेलं आहे. सॅटेलाइट इमेजसुद्धा बघितलेली आहे. जे रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथा असेल पुणे जिल्ह्याचा, सातारा जिल्ह्याचा, इथे पुढच्या 4 दिवस मुसळधार पाऊस आहे. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये असा मोठा पाऊस होणार नाही आहे. त्यामुळे अर्थातच नागरिकांनी फारशी काळजी करायची गरज नाही आहे, घाबरून जायची गरज नाही आहे. आणि आपण बघतोय की ज्या बाकीच्या ठिकाणी जिथे अलर्ट देण्यात आलेले तिथे मात्र काहीशी खबरदारी घेण्याची गरज ही वर्तवण्यात आलेली आहे. तर असे हे 4 दिवसांचे अलर्ट्स होते. असे अलर्ट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, वेदर रिपोर्टच्या माध्यमातून पोहोचत राहू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील. आणि पाहत राहा मुंबई तक.